मुस्लिम समाजाचा व्यक्ती मला हॉटेलमध्ये सुद्धा जाताना दिसत नाही, दारू पिताना मला दिसत नाही. 0.1% प्रत्येक समाजात ते असेल, परंतु पहिल्यांदा एकाही हॉटेलमध्ये किंवा दारू पिऊन व्यसन करणारा खूप कमी पर्सेंट, म्हणजे 0.1% जरी आपण म्हटलं तर ही एक गोष्ट आपल्या समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीची शिकवण या ठिकाणी आहे. प्रत्येकाला नमाजाच्या माध्यमातून परमेश्वराचं नमन करणे, म्हणजे जसं मौलाना साहेबने सांगितलं की त्यांच्या भाषणातून जरी हाज करून आल्यानंतर वेगवेगळ्या अटी शर्ती किंवा काही बंधनं आपल्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये, एकदा मुसलमान त्यांनी स्वतःला घोषित केल्यानंतर किंवा मुसलमान म्हणून त्याला ज्या काही 5 अटी शर्ती त्याला जीवनामध्ये दिलेल्या आहेत, याच्यातही काही अटी शर्ती शिथिल केलेल्या आहेत. आता आचारसंहिता आहे, पण आता काही आचारसंहिता थोडीशी शिथिल केली तर त्याच्यामध्ये काय काय करता येईल या देखील गोष्टी आपल्या या धर्मामध्ये त्या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे जसं इकडे सुद्धा म्हणजे सगळ्यांनी हजला जायला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही, पण परिस्थिती असेल तर जायलाच पाहिजे. आपल्या याच्यात जरी तुम्ही म्हणजे समजा आमच्याकडे यांनी उल्लेख केला की माझे वडील भाविक होते, आमचं खरंच विठ्ठलाचं मंदिर आहे, 200 वर्षापूर्वीचा त्या मंदिराचा इतिहास आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीच्या भावनेने आज जर का आपण पाहिलं तर आम्ही परमेश्वराला किंवा अल्लाला ना तुम्ही पाहिलंय ना मी परमेश्वराला पाहिलंय, परंतु आज जर का आपण विचार केला तर चांगलं कार्य करणाऱ्यांना निश्चितपणे आपण आणि आपल्या समाजाने, आपल्या धर्माने निश्चितपणे पाहिलेलं आहे. आज जर पाहिलं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी, मी ठीक आहे मी परमेश्वराला पाहिलेलं नाही, परंतु आपला इतिहास आज या ठिकाणी सांगतो की साईबाबा कोण होता? माणूस होते. श्रीकृष्ण कोण होते? तर माणूस होते. शेगावचा गजानन महाराज कोण होते? तर माणूस होते. प्रभू रामचंद्र कोण होते? तर अयोध्येचा तो राजा होता, माणूस होता. आज ज्यांची जयंती आहे, भगवान गौतम बुद्ध कोण होते? तर ते माणूस व्यक्ती होते, माणूस होते. पण यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं की मी महापुरुष आहे. यांनी समाजासाठी काहीतरी दिलं, त्या समाजाने त्यांना स्वीकारलं आणि समाजाने त्यांना परमेश्वर म्हणून त्यांना पूजन करण्याचं काम आज या ठिकाणी हा संपूर्ण समाज करतोय. आणि म्हणून यांच्या विचारांनी चालून मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकत नाही, पण त्यांचा विचार जर का मी आत्मसात केला तर मी देखील उद्या महापुरुष होऊ शकतो. ह्या भावनेने जर का आपण चाललं तर मला असं वाटतं की आपण हाजला गेलात काय किंवा नाही गेलात काय, पण तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये माझ्याकडून कधीही चुकीचं काम होणार नाही. माझ्याकडून कोणाचेही व्यक्तिगत मी अशा कोणाचे पाप करू शकणार नाही. या भावना जर का माझ्या आणि तुमच्या मनामध्ये असतील तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे आपल्या आयुष्यामध्ये या चांगले विचार देतील, चांगले आचार देतील आणि पुढे आपलं भविष्यात, आपल्या आयुष्यात, जीवनात ह्या चांगल्याच गोष्टी घडतील, यात माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आणि म्हणून हे चांगले विचार करण्याच्यासाठी हे सगळं आज मग ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, जसं गौतम बुद्धाचं मी नाव घेतलं, हे सगळे महापुरुष बांधवांनो या ठिकाणी होऊन गेले आणि यांनाच आपण देवाचा दर्जा दिला. देवाचा दर्जा म्हणून आपण आज त्यांना, मग ते अल्लाह असो का परमेश्वर असो, ह्या सगळ्यांचं